आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितलेले प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते अडकले आहेत। यामुळे मुंडे यांच्यावरही आरोप सुरू आहेत। काल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे दिले। तसेच त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण यावर बोलणार नाही, यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। धनंजय मुंडे म्हणाले, या प्रकरणावरती मी स्वतः उत्तर देणार नाही। अंजली दमानिया या स्वतः अजित पवार यांना भेटल्या आहेत, त्या कागदपत्रासहित भेटल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावरती स्पष्ट उत्तर देतील, ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले। तुम्ही ज्या राखेचा 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR पाहिला तर थर्मल पॉवर स्टेशनची राख हा त्यांचा कचरा आहे। ती राख थर्मल पॉवर स्टेशनने स्वतः खर्च करून उचलली पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय। अशा निर्णयाच्या बाबतीत डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही। महानिर्मिती एक मंडळ आहे, त्यामुळे प्रॉफिट ऑफ बिझनेस हा विषय कुठे येत नाही, असंही मंत्री धनंजय मुंडे म्हणाले। बीडची घटना माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असं त्यांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलं। मग त्यावर माझे म्हणणे होते की मग तुम्ही राजीनामा का घेत नाही? या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेलो। आज मी त्यांना दाखवले आहे की कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळत आहे, तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे। त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असंही सांगितलं। गृह मंत्रालयाने आमदार मंत्र्यांसाठी जे निर्देश दिलेत ते दाखवले आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।